The magnetic susceptibility of paramagnetic substance is 3 × 10⁻⁴. तर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी दिलेली आहे. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आपण काय निरूपण करणार, तो आहे 3 × 10⁻⁴ इतकी. इट इज त्याच्या पुढे आता इट इज प्लेस इन अ मॅग्नेटायझिंग फील्ड ऑफ 4 × 10⁴ एम्पियर पर मीटर. मॅग्नेटायझिंग फील्ड दिलेला आहे. मॅग्नेटायझिंग फील्ड आपण एच निरूपण करणार, तो दिलेला आहे 4 × 10⁴ एम्पियर पर मीटर. त्याच्या पुढे द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन विल बी. तर क्वेश्चन 2019 आलं, त्याचं ए ऑप्शन आहे मॅग्नेटायझेशन इंटेन्सिटी म्हणजे MZ आपल्याला फाईंड करायचं. ए ऑप्शन दिलेलं आहे 12 × 10⁸ एम्पियर पर मीटर. बी ऑप्शन आहे 12 एम्पियर पर मीटर. सी ऑप्शन आहे 3.24 एम्पियर पर मीटर. आणि लास्ट डी ऑप्शन आहे 4.3 × 10⁸ एम्पियर पर मीटर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. आता आपल्याला माहिती आहे, हा जो मॅग्नेटायझेशन असतो तो मॅग्नेटायझेशनवर डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो मॅग्नेटायझिंग फील्डवरती. ओके, मग MZ जो आहे तो मॅग्नेटायझिंग फील्डवरती म्हणजे Hवरती डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. आणि कॉन्स्टंट घेऊ आपण काय, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ओके, मॅग्नेटायझिंग फील्ड जो आहे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 4 × 10⁴. आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी दिलं आहे 3 × 10⁻⁴. 10⁻+4 आणि 10⁻⁴ काय ना कॅन्सल, मग उरला काय 4 आणि 3. मग मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू 4 × 3 त्याचा आन्सर. 4 × 3 म्हणजेच किती, 12. मग आपलं मॅग्नेटायझेशन किती भेटेल, 12 एम्पियर पर मीटर. ओके, याचं आपलं फायनल आन्सर असेल. मग मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू 12 एम्पियर पर मीटर. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर आपलं 4 ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन बी असेल. ऑप्शन बी म्हणजेच काय, 12 एम्पियर पर मीटर.